नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? नॉर्मली असं जेव्हा माझ्या हातात असतं तेव्हा मी क्रिकेट ग्राउंडकडे चाललेलो असतो. आज मी क्रिकेट ग्राउंडकडे अजिबात जात नाही आहे. आज एका वेगळ्या ठिकाणी मी जातो आहे. एका अर्थाने मी एक गुपित आज तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. खूप जण मला म्हणतात, तुम्ही एवढं ट्रॅव्हलिंग कसं करता, तुम्ही एवढं काम कसं करता, एवढ्या ठिकाणी फिरता कसं, एवढ्या लोकांना भेटता कसं. या सगळ्या गोष्टी करायला इंग्रजीत ज्याला म्हणतात वर्क लाईफ बॅलन्स ठेवायला लागतो. तो वर्क लाईफ बॅलन्स ठेवण्यासाठी मी काय करतो याचं एक गुपित आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आज एक वेगळी भटकंती आहे, एका वेगळ्या जागेला भेट द्यायची. जी जागा मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आहे, पण माझ्या जरा ह्याच्या जवळ आहे, हृदयाच्या जवळ. चला आज वेगळी भटकंती करूया. चला. पुण्याच्या धकाधकीतनं मी बाहेर पडलोय आणि आता माझा मित्र सदा सप्रे बरोबर मी वळण घेतोय. हे वळण सगळ्यांना तोंडपाठ आहे. हो, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आम्ही लागलोय. काळजी करू नका, मी मुंबईला नाही चाललेलो, कारण ती जागा मुंबईची नाहीये, खूप अलीकडची आहे. थोडा धीर धरा म्हणजे तुम्हाला कळेलच. आता मला मुंबईचा रस्ता सोडून द्यायचा आहे. त्याचं कारण मुंबईला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला जायचंच नाहीये. त्यामुळे आता एक्झिट घेण्याची वेळ आलेली आहे. लोणावळ्याचा एक्झिट मी घेतलाय आणि आता किंचित उलटा प्रवास करायचा आहे. म्हणजे काय तुम्हाला कळेलच. पुण्याहून मुंबईच्या रस्त्याला लागलो, लोणावळा एक्झिट घेतला आणि परत पुण्याकडे निघालोय मी. परंतु पुणे नाही, आता इथनं परत एक आपल्याला एक्झिट घ्यायचा आहे. कार्ला एक्झिट मी घेतलेला आहे आणि आता वाहनांची गर्दी भस्कन कमी झालेली आहे. फिलिंग आत्तापासूनच असं यायला लागतं की आता सिमेंट नाही, निसर्गाच्या जवळ आपण जात चाललेलो. लागतोय काय रेफरन्स? होय, मी संतुलनला चाललेलो आहे. गुरुवर्य बालाजी तांबे यांनी खूप भविष्याचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारलेल्या एका अनोख्या सेंटरमध्ये. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन आता या सुंदर परिसराचा आपण आस्वाद घेऊया. उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी निसर्गाची ही रंगांची उधळण तुम्हाला जागोजागी दिसणार आहे. गुरुजी बालाजी तांबेंनी उभारलेला हा जो आश्रम आहे, निसर्ग संपन्न आहे. विश्वास नाही बसत? चला पहिल्यात ना त्याची सैर घडवतो तुम्हाला, म्हणजे अंदाज येईल की इथला निसर्ग किती सुंदर आहे. या. साल होतं 1984, जेव्हा या भागामध्ये अक्षरशः शेती होती. बालाजी तांबेंनी इथं येऊन ही झाडं लावली आणि त्याचबरोबर केंद्राची स्थापनाही केली. आज या केंद्रामध्ये ट्रीटमेंट होतात आणि त्याचबरोबर औषधोपचार होतो, अध्यात्माच्या गोष्टी होतात, मेडिटेशन होतं, योगा सुद्धा होतं आणि त्याचबरोबर डीप अशी ट्रीटमेंट सुद्धा होते. त्याच्याकरता लागणारा हे निसर्गरम्य वातावरण कुठल्याही माणसाला पहिल्यांदा शांत करून सोडतं. आत्मसंतुलन केंद्रामध्ये या राहण्याची अशी अत्यंत सुसज्ज अशी व्यवस्था आहे. एप्रिल चालू झालाय, तीव्र उन्हाळा आहे,
पण इथं मात्र झाडं डोलतायत, कारण छान मंद वारा या सगळ्या गल्ली बोळातनं वाहतोय. अरे इथंच आहे मी. लपलेलं नाहीये. या केंद्राची गंमत अशी आहे की इथलं वातावरण नुसतं छान नाहीये, तर इथे ज्या गोष्टी खायला मिळतात त्या भाज्या सुद्धा इथं पिकवल्या जातात. विश्वास बसणार नाही, टॉमॅटोचे वेल हे सुकत चाललेले आहेत, कारण आता इथले टॉमॅटो काढून झालेले आहेत. पण माझं नशीब असं आहे की अजूनही काय, आणि बिनधास्त खाणार आहे मी. त्याचं कारण वा, त्याचं कारण असं आहे, सगळ्या गोष्टी 100% नैसर्गिक आहेत. कुठली फवारणी नाही, कुठली औषधं नाही, सगळ्या गोष्टी एकदम शुद्ध. त्यामुळे मौके पे चौका मारतो, एक टोमॅटो अजून खातो. वा. अहो कुठल्या गावाला निघाले? तुमच्यासाठी सगळं चाललंय, माझ्यासाठी नाही, कारण एवढं सगळं काही मी खाऊ शकणार नाहीये. बघा फक्त, शियाला म्हणतात श्रीमंती. ब्रोकोली आहे, 2 प्रकारच्या काकडी, एकदम मुळा. तुम्ही वांग्याचा रंग बघा, वांग्याचा रंग बघा फक्त. आणि पालेभाजी, कोथिंबिरीचा वास मला येतोय, जो मी तुम्हाला आत्ता देऊ शकत नाही. परंतु यातल्या सगळ्या गोष्टींना एक प्रकारचा ताजेपणा आहे. परंतु मोह पडतोय. जिथला ताजेपणा मोहात पाडणारा आहे. भेंडी इतकी तजेलदार आणि सुंदर दिसते. मगाशी मला यांनी कॉर्न दिलं, कच्चं दिलंय, कच्चं. विश्वास ठेवा माझ्यावरती. स्वीट कॉर्न आपण ज्याला म्हणतो ना, उकडायची गरज आहे ना भाजायची गरज आहे. नुसतं जरी खाल्लं, गोड आहे हो. काय साखर टाकली की काय याच्यात? अप्रतिम, अप्रतिम. कुठे पुदिन्याचा मळा फुललाय, कुठे असा गवती चहाचा फुललाय. आणि मगाशी जे मी म्हणत होतो की सगळ्या गोष्टी 100% ऑर्गॅनिक आहे, त्याचं कारण हे आहे. खत तर बघा, हे सोनं वाटतंय, सोनं. हा 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 हा. का नाही इथल्या भाज्यांना तजेला नाही येणार? राहण्याची व्यवस्था, स्वच्छता, 1 सेकंद नजर टाका. ही आवरलेली रूम नाहीये. ऑलरेडी लोक इथे उपचारासाठी येऊन राहिलेले आहेत, आणि तरीही इथली स्वच्छता तुम्ही बघा किती सुंदर आहे. हे सगळ्यात अफोर्डेबल रूम आहे. सिरियसली? हो. बाप रे. आत्मसंतुलन मधली साध्या रूम मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. आता थोडासा वरच्या पातळीच्या रूम दाखवू. ही लिव्हिंग रूम आहे. बाहेर छोटीशी टेरेस आहे. अत्यंत स्वच्छ असे सुसज्ज टॉयलेट देखील आहे. अतिरिक्त माणसाची झोपायची सोय आहे. ही गोष्ट आहे इथे, पण नॉर्मली लोकांना लागत नाही. आणि त्याचबरोबर मोठी बेडरूम, स्वच्छ आणि सुंदर, सर्व सोयींनी युक्त. आत्मसंतुलनचं हेच वैशिष्ट्य आहे. सगळ्यांना परवडेल अशा प्रकारामध्ये सोय केली गेलेली आहे. माझ्याबरोबर सुनील तांबे सुद्धा आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे. सांग, पंचतत्व असं नाव का दिलंय? काय पूर्ण सृष्टी जी आहे
ती पंचतत्वांनी बनलेली आहे, हो. पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आणि आपलं शरीर सुद्धा या पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. हा. आणि कुठल्याही या पंचमहाभूतात झालेला इम्बॅलन्स तो शरीरात डिझीज आणतो, विकार आणतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विकार आपल्याला होतात. बरोबर. आणि आपले जे त्रिदोष आपण ज्याला म्हणतो, म्हणजे वातपित्त कफ असं त्याला हे केलेलं आहे आयुर्वेदाने. त्यांचा इम्बॅलन्स सगळा त्रास जनरेट करतो. बरं. तर ते आम्ही बॅलन्स आणतो, त्याचा रिस्टोर करतो त्याचा बॅलन्स, म्हणून आम्ही त्याला पंचतत्व म्हणतो. 5 एलिमेंटल बॅलन्स. क्या बात आहे. मला बघता येईल ते? हो, जाऊया ना आपण आतमध्ये. या. आत आल्या क्षणीच निसर्गाच्या जवळ आणि पवित्र असं वातावरण इथं येऊन पहिलं मन शांत करतं आणि मग तुम्ही थेरपीला जाता. ट्रीटमेंट आपण इथे देतो. इथे पंचकर्मातल्या सगळ्या ट्रीटमेंट्स आपण देतो. आणि सुरुवातीला त्यांना काय असतं, एक काळ असतो ज्याच्यामध्ये त्यांची शरीरशुद्धी चालू असते. आणि त्या शरीरशुद्धीमध्ये आपण त्यांना अंतर्स्नेह तूप पाजतो, त्यांना आपण विरेचन करवतो. त्याच्याबरोबरीने त्यांना इथे अभ्यंग, स्वेदन वगैरे सगळं चालू असतं. ते झाल्यानंतर त्यांच्या स्पेशल ज्या नीड्स असतील, म्हणजे त्यांचे जे काय विकार असतील त्याच्या ट्रीटमेंट्स चालू होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हार्ट पेशंट असले तर त्यांना हृदबस्ती म्हणून एक आपली ट्रीटमेंट असते, ती असते. त्याच्यानंतर ओबेसिटीचे पेशंट असतील तर त्यांना पावडर मसाजेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते चालतात. बस्त्या असतात, म्हणजे मेडिकेटेड एनिमा असतात, ज्याच्याने त्यांचं वजन उतरायला मदत होते. त्यानंतर आर्थरायटिसचे लोक असतात, त्यांना पिंडस्वेद असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते केले जातात, बस्त्या दिल्या जातात. आणि मनोविकार हे असतील काही, किंवा स्ट्रेस टेन्शन असेल तर मग त्याला शिरोधारा, शिरोबस्ती अशा काही ट्रीटमेंट्स असतात. आणि त्याच्यानंतर नॅचरली आम्ही फेशियल्स करतो, जे आपण उपटणाने चांगलं उपटण वापरून आपण करूया म्हणतो तसे सगळे फेशियल्स करतो. त्याच्यानंतर आपण हेही करतो, म्हणजे ज्यांना पॅरालिसिस वगैरे झालेलं असेल ज्या पेशंटना, त्यांना परत त्यांची मूवमेंट्स नीट व्हायला त्यांना षष्ठशाळी पिंडस्वेद म्हणतात त्याला. तर त्या स्पेसिफिक तांदूळ असतो, तो काढ्यामध्ये बुडवून शिजवला जातो आणि त्याच्या पोटल्या बनवून त्याला मसाज दिला जातो पूर्ण शरीराला. तर असे वेगवेगळे गोष्टी आपण इथे करतो. आणि इथे आपल्याला दिसतंय हे मसाज बेड आहे आणि तो आपली स्वेदनाची पेटी आहे. तर स्वेदनाची पेटी का आहे, कारण तुम्हाला स्वेदन करताना डोकं बाहेर ठेवायचं आहे. आपण जेव्हा स्टीम रूममध्ये जातो तेव्हा स्टीम रूममध्ये डोक्याला स्टीम लागतं, जे आयुर्वेदाला मान्य नाही. तर ते उष्णता डोक्याला देता कामा नाही, म्हणून आपण टोपी घालतो सगळीकडे. आपल्या इथे आपण ह्याच्यात पाहिलं जर आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये हल्ली आता लोकांनी सोडून दिले, पण पूर्वी लोक टोप्या घालायचे, ते टू प्रोटेक्ट द ब्रेन फ्रॉम द हीट. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे उपचार, आणि ते सुद्धा पंचमहाभूतांना अनुसरून केले. राईट. इथे अजून एक काय आहे की पाठीचे ज्यांना मणक्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांना कुंडलिनी मसाज नावाचं एक स्पेशल टेक्निक आहे, जे आमच्या वडिलांनी शोधून काढलं होतं. आणि ते आम्ही गेली 35 वर्ष इथे लोकांना ते शिकवतो सुद्धा, आणि ते लोक वेगवेगळ्या ट्रीटमेंट सगळीकडे देतात जगभर जाऊन आज. तर कुंडलिनी मसाज म्हणून खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे पाठीची आणि मणक्याची, ती सुद्धा आम्ही इथे करतो. हे आमचा OPD एरिया आहे, आणि आउट पेशंट डिपार्टमेंट आहे. इथे लोक येऊ शकतात, डॉक्टरांना भेटू शकतात, नाडी परीक्षण करून घेऊ शकतात, आणि मध्ये औषधं घेऊन जाऊ शकतात. किंवा तिथे IPD सेक्शन हे आहे, म्हणजे आमचं रजिस्ट्रेशन जिथे आम्ही करतो, ज्या पेशंटना इथे राहायचं आहे 15 दिवस, 3 आठवडे, 1 महिना, ते इथे येऊन रजिस्ट्रेशन करतात. त्यांना सगळं समजवलं जातं कसं त्यांची ट्रीटमेंट प्रोसेस चालणार आहे वगैरे वगैरे. आणि त्यांचं सगळं बाकीचं जे काय असेल फॉर्मॅलिटीज ते सगळं इथे पूर्ण केलं जातं. चला बघूया. काय फार्मसी काय आहे? हे आमचं संतुलन शॉप आहे, म्हणजे आमच्या सेंटरमधलं दुकान आहे जिथे लोक येऊन सगळे प्रोडक्ट्स घेऊ शकतात. आणि आम्ही बनवतो त्याचे बहुतांश प्रोडक्ट सगळे इथे तुम्हाला मिळतील. आणि आता उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये आमचं स्पेशल एक हे आहे, गुलकंद स्पेशल म्हणून प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये प्रवाळ आहे आणि वेलची आहे. त्याला खूप शरीराला थंड करायचा गुण आहे याचा. आणि मला काही पुस्तकं पण दिसत आहेत इथे.
हो, ही सगळी बरीचशी पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये क्रियायोगाची पुस्तकं आहेत. त्यानंतर गर्भसंस्कार आहे, आत्मरामायण म्हणून पुस्तक आहे. हे तर खूपच गाजलेलं आहे. हो, ह्या गर्भसंस्काराच्या 10 लाखाहून जास्त प्रती विकल्या गेलेल्या आहेत. 10 लाख म्हणजे फक्त मराठीतल्या मी सांगतोय. इंग्लिश आणि गुजराती धरलं तर अजून 2-1 लाख प्रती असतील. हो, कारण इंग्रजीतलं सुद्धा दिसतंय. हो, हे जर्मनमध्येही हे झालेलं आहे. बर, बाप रे, कसं वर्णन करू मी तुम्हाला. आयुर्वेदामध्ये काढा बनवला जातो. पाणी खाली असतं, त्याच्यात वनस्पती असतात, त्या सतत ढवळल्या तरच त्याचा गुण येतो. मानवी हाताला हे सतत ढवळणं अविश्रांत हे अवघड आहे. म्हणून संतुलनमध्ये सुनील तांबे यांनी ही मशिनरी 100% स्टेनलेस स्टीलची ही बनवून घेतलेली आहे. आणि या 1 सेकंड वर या, माझ्यावर बोलण्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही. 1 सेकंद हे दाखवा, म्हणजे तुम्हाला कळेल की काढा बनवण्याचं प्रकार हा इथे किती मनपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाने परंतु जुन्या गोष्टींचा अंतर्भाव ठेवून केला जातो. उफ, म्हणून संतुलनच्या औषधांना त्याचा गुण काय येतो हे इथं आल्यानंतर मला अजून कळलंय. सुनीलजी, हा कुठला काढा बनवला जातोय? हा फेमिनाईन बॅलन्स म्हणून एक आमचं औषध आहे. त्याचा काढा बनवला जातोय. हे बेसिकली गायनिक डिसऑर्डर्समध्ये कामी येतं. प्रमाण एवढं प्रचंड असलं आणि जुन्या पद्धतींचा अंतर्भाव असला तरी आधुनिक पद्धतीने फार वेगळ्या प्रकारे बसवलंय तुम्ही. हो, आतमध्ये जो आपण एक्स्ट्रॅक्टर पाहिला तिथे एक्स्ट्रॅक्शन झालं की इथे येतं. बरं, इथे आता ते कॉन्सन्ट्रेट होतं आहे आणि याच्यानंतर ते फर्मेंटेशनला जाईल. त्याचं आश्वारिष्ट जी आपली एक संकल्पना आहे त्याच्यामधलं हे औषध आहे. तर ते तिथे फर्मेंटेशनला गेलं की साधारण ते 2 ते 3 आठवडे फर्मेंटेशन होतं त्याचं. आणि मग त्याला मॅच्युरेशनला ठेवलं जातं साधारण 1-2 महिने. आणि अजून पुढे आणि मग ते फिल्टर करून त्याचं औषध बनतं जे आपण पॅक करून देऊ शकतो लोकांना. सुरुवातीपासून बॉटलमध्ये पॅक होण्यापर्यंतची प्रोसिजर किती दिवसांची असेल? 1 महिना. 1 महिना हे बनायला आणि मग मॅच्युरिटी यायला त्याला अजून 2 महिने आपण ठेवतो. तेव्हा 3 महिने आपल्याला पाहिजेत. अरे बापरे, तेव्हा तो गुण येतो. तेव्हा तो गुण येतो. अरे बापरे, सगळंच अजब आहे. आपण औषध घेतो, त्याचा गुण येतो, आपण धन्यवाद सुद्धा देत नाही डॉक्टरांना. इथं आल्यानंतर, संतुलन केंद्रामध्ये आल्यानंतर कळतं की या सगळ्या प्रोसिजर मागे किती मेहनत आहे, किती विचार आहे, किती अभ्यास आहे. आयुर्वेदाच्या प्रत्येक औषधामध्ये वनौषधी ज्याला म्हणतात तसं हे सगळे नैसर्गिक प्रॉडक्ट्स वापरले जातात. ते मिळवणं हे सुद्धा कष्टाचं काम आहे. ते शुद्ध करणं, साफ करणं हे अजून कष्टाचं काम आहे. प्रत्येक गोष्ट मशीननी होत नाही. खूप ठिकाणी मानवी हात हा लागायलाच लागतो. सुनीलजी, ह्याच्यात मला एक गोष्ट नेहमी जिकरीची वाटते, ते म्हणजे मला सिमेंट पाहिजे, मला काय बाबा स्टील पाहिजे. मी टनावारी ऑर्डर देऊन मागवू शकतो. आपल्या इथली औषधं जी आहेत, संतुलनची जी औषधं आहेत, त्यांची शुद्धता, त्यांचा गुणधर्म बघता त्याचा जो मूळ माल आहे, रॉ मटेरियल आहे, हे मिळवणं हे किती जिकरीचं काम आहे. हे खूप अवघड काम आहे. तुम्हाला सांगतो, आमचा जो रिजेक्शन रेट आम्ही म्हणतो तो रिजेक्शन रेट आमचा पूर्वी 5% होता. तो रिजेक्शन रेट आता जवळजवळ 15%ला गेलेला आहे. का बरं? कारण गुणवत्ता कमी कमी होत चालली. कारण की खूप आयुर्वेदिक इंडस्ट्री नवीन नवीन सेटअप होत आहे. आणि होतंय काय की उगणारं जे सगळे वनस्पती आहे ते काय पटकन उगणार नाही. काही जंगलात नाही येतं, काही ॲग्रिकल्चर मार्फत येतं. आणि त्याला सॉर्टिंग, क्लिनिंग, ग्रेडिंगचा प्रश्न असतो पहिले. म्हणजे ते नीट नेटीने करावं लागतं. त्याच्यात प्लस काय असतं की हर्बल मटेरियल असतं, त्यात मॉइश्चर असू शकतं. बरोबर, मॉइश्चर असतं, त्याला फंगस पकडू शकतं. तर बाहेरून येणारं
येणारं प्रत्येक मटेरियल हे तुम्ही स्वच्छ केल्यानंतर, तुम्ही ग्रेडिंग केल्यानंतर त्याला नीट वाळवून ठेवायला लागतं. अनेक फार्मसीमध्ये जर हे केलं नाही तर आपल्याला फंगस दिसलं जर मटेरियलमध्ये, तर फंगस याचा अर्थ काय, त्यांनी गुणवत्ता ऑलरेडी खाऊन टाकली तुमच्या औषधाची, म्हणजे वापरून काय उपयोग येतं मटेरियल. बापरे. तर हे मटेरियल येतं कुठून, तर अख्ख्या भारतातनं आणि परदेशातनं येतं. तुम्हाला हिंग जे आहे आपण घरात जे हिंग वापरतो ते सगळं येतं अफगाणिस्तानहून. तर अनेक गोष्टी अशा बाहेरून परदेशातनं येतात. आणि वंशलोचन म्हणून एक जे आहे ते आपण सर्दी खोकल्यामध्ये खूप वापरतात आणि खूप इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये असली वंशलोचन लिहून सिंथेटिक वंशलोचन मिळतं बाजारामध्ये. त्याला असली वंशलोचन असं नाव दिलेलं असतं, पण ते वंशलोचन नाही आहे. आणि जे खरं वंशलोचन आहे ते येतं इंडोनेशियातनं आणि ते साधारण 3,000 रुपये किलो असतं. आणि हे जे असली वंशलोचन म्हणून पुड्या विकतात ते 300 रुपये किलो असतं. साधी गोष्ट तुमच्या लक्षात येते का, कित्येक वेळेला आपण संतुलनची औषधं घेतो, काही विद्वान असे सुद्धा आहेत की ती औषधं, तशा टाईपची औषधं तुम्ही लगेच दुसऱ्या एखाद्या औषधाशी कम्पेअर करून बघता आणि तेव्हा तुम्हाला कदाचित असं जाणवत असेल की अरे हे औषध तर स्वस्त आहे, संतुलनचं तर थोडंसं महाग आहे, परंतु त्याच्या मागचं कारण जे आहे ते या प्रोसिजर या इथे तंतोतंत पाळल्या जातात, कारण गुरुजींनी तसा धडा घालून दिलेला आहे. ॲब्सोल्युटली. त्यामुळे त्याच्यावरनं आपण हलू शकत नाही. नाही, हे कारण आहे. गुण पाहिजे असला, औषधाचा गुण पाहिजे असला तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी फॉलो करणं जेवढं गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा जर का दरामध्ये फरक दिसला तर त्याच्यामध्ये बुद्धिबळ खेळणार का काही नाही, असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय सांगतो तुम्हाला, की क्वालिटी वनस्पतीची ही तेव्हा बघणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला. का, कारण त्याची जर एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू आली नाही, त्याला जर कस नसला तर ते वापरण्यात अर्थ नाही आहे. तर ते दिसतंय पान आडुळशासारखं म्हणून आडुळसा वापरला असं होत नाही. त्या पानाचं एक लाईफ सायकल असतं की तेवढ्या वयाचं ते पाहिजे आणि मग ते तुम्ही तोडता आणि मग त्याची एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू काढली जाते आमच्या लॅबमध्ये. आणि ती एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू सर्टन लिमिटमध्ये आली तरच ते पान वापरलं जातं. तर कुठलं मूळ आहे, कुठलं बार्क आहे, कुठलं फूल आहे, तर ह्याची सगळ्याची क्वालिटी कंट्रोल टेस्ट केल्या जातात. आमच्या इथे पहिले जेव्हा माल येतो तेव्हा त्याला मी म्हटलं तसं क्वारंटीन केलं जातं, सॉर्टिंग क्लिनिंग ग्रेडिंग केलं जातं आणि त्यानंतर ते लॅबमध्ये जातं. तेव्हा त्याला लॅबमध्ये जातं तेव्हा त्याला येलो स्टिकर जो आहे तो येलो स्टिकर असतो. त्याची टेस्टिंग झालं की त्याला हा ग्रीन स्टिकर मिळतो. मग तुम्ही आता अप्रूव्ड तेव्हाच तुम्ही पुढे हे वापरू शकता कुठल्याही याच्यामध्ये. आणि तुम्ही पाहाल की हा जो ड्रम आहे, हा ड्रम असं ह्याच्यात नीट स्टोअर करणं हे खूप अवघड आहे आणि कॉस्टली आहे, पण आम्ही करतो. ह्याच्यामध्ये मूळ कारण काय की म्हटलं तर त्यात मॉइश्चर लागू नये, कीड लागू नये, कारण की कीड पटापट लागते, कारण हे सगळे नॅचरल सबस्टन्स असल्यामुळे त्यात कीडी लागते. तर ती कीड लागू नये आणि फंगस लागू नये म्हणून हे सगळं केलेलं आहे. याच्या आतमध्ये अजून एक पॉलीची बॅग आहे आणि त्याच्यावर हा ड्रम आहे. तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला कुठलं तरी आजार होतो किंवा त्रास होतो, आपण पटकन जाऊन संतुलनचं औषध घेतो, आपल्याला गुण येतो, आपण लगेच ते सगळं विसरून जातो. त्याच्या मागं एवढ्या करामती आहे, एवढं लक्ष आहे, एवढं संशोधन आहे, याचा विचार करणं थोडंसं गरजेचं आहे. सुनील, हे व्हिजिटर आहेत का? हे सगळे आपले आता राहणारे इथले पेशंट आहेत आणि त्यांना आयुर्वेदाचं कळावं की आपण औषधं कशी बनवतो, ते जे औषधं घेत आहेत त्यांची गुणवत्ता कुठून येते, त्याला काय सगळे प्रोसेसेस आपण केलेले आहेत हे त्यांना कळावं म्हणून त्यांना एक फार्मसी व्हिजिट आम्ही ठेवतो. त्या फार्मसी व्हिजिटसाठी ही सगळी मंडळी आलेली आहेत. वा 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 वा. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. काय म्हणता लिहिले सर? तुम्ही ताटाकडे फक्त लक्ष द्या. वरण भात जो याच्यासारखं जगात अन्न नाही. भरीत आहे, हळदीचं लोणचं आहे, शेवग्याची आमटी आहे, दुधीची भाजी आहे, वांग बटाटा आहे. याच्यापेक्षा सुग्रास आणि सात्विक जेवण असू शकत नाही. आणि त्याच्यावरती घातलं आहे गाईचं तूप. तेव्हा अन्नदाता सुखी भव. आपण सगळ्याकडे लक्ष देत असतो, आपल्या सेविंगकडे लक्ष देत असतो, आपल्या कपड्यांकडे लक्ष देत असतो, व्हॉट्सअपकडे लक्ष देत असतो, फोनकडे लक्ष देत असतो, परंतु आपण खऱ्या अर्थाने स्वतःकडे लक्ष देतो का, हा माझा प्रश्न आहे. कारण ज्याला बॉडी, माइंड आणि सोल, किंवा मराठीत सांगायचं झालं
तर शरीर, मन आणि आत्मा हे एका रेषेत आहेत की नाही ह्याचा आपण विचार करणार आहोत का? तुम्ही शिक्षक असा, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही पत्रकार असा, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असा, तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे असा, सगळ्यांना ह्या गोष्टी एका लाईनीत असण्याची गरज आहे. त्यालाच मराठीत मोठा शब्द आहे आणि तो म्हणजे संतुलन. त्याची पुढची पायरी म्हणजे आत्मसंतुलन. ते साधायचा मी दरवेळेला इथे येऊन प्रयत्न करतो एवढंच म्हणेन, कारण दरवेळेला ते तेवढं जमतं असं नाही. परत परत त्याची आठवण करून द्यायला लागते स्वतःला, मनाला, शरीराला आणि आत्म्याला. म्हणून जर शक्य असलं तर स्वतःसाठी वेळ काढा, माझी नम्र विनंती आहे. कारल्याला या, आत्मसंतुलनमध्ये या आणि अनुभूती घ्या. ही अनुभूती मी घेतलेली आहे. आज मी परत इथं येऊन ही अनुभूती घेतलेली आहे तुम्हाला, म्हणून सांगतो. 11 मेला पुण्याच्या DP रोडवरच्या पंडित फार्मला संतुलनचं हेच प्रतिरूप तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथं चालू प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे. तिथं औषधं जी होतात त्याची प्रतिरूप तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे. आणि याची सुरुवात भन्नाट असणार आहे, याचा शेवट अजब असणार आहे. त्यामुळे 11 मे लक्षात ठेवा, हे दुसऱ्यासाठी नाही आहे, हे आत्मसंतुलनासाठी आहे. तेव्हा हे गांभीर्यानं घ्या. सुनंदन लेले, आत्मसंतुलन केंद्र, कारला.